तर आज जेव्हा आपल्या जीवाभावाच्या मित्राला ट्रेन मध्ये बसवलं तेव्हा मनात फक्त एकच विचार राहिला होता की काश अजून थोडे दिवस सोबत राहिलो असतो. तर पाहुणं मी मुरली. आज आहे आपल्या पेपर फेल सिरीजचा 5वा दिवस आणि त्याचबरोबर आज आहे आपला 5वा पेपर. तर टाइम बघतात आज मी 10 मिनिटं लेट आपल्या पेपरला पोहोचलो आणि कारण पण मीच आहे. आजचा पेपर सोपा होता पण सोप्या गोष्टी आजकाल आपल्याला अवघड चालल्यात. याचं कारण आजपर्यंत आपल्याला नाही सापडलं. तर पेपर विषयी सांगायचं झालं तर पेपर चांगला होता. प्रश्न हे सिलेबस मधले असल्यामुळे उत्तर हे काल्पनिक होते. जरी आम्ही रिलेशन नावाच्या चळवळीत नसलो तरी रिलेशन विषयी आम्ही खूप काही लिहून आलोय. आता हे रिझल्ट लागल्यावर कळल की आम्ही काय लिहिले. तर पेपरचा जास्त विचार न करता आम्ही रूमवर परतलो वापस. जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल त्यात मी सांगितलं होतं की आमच्यासोबत आमच्या बीसी वाल्या मित्रांचे पण पेपर चालू आहे आणि काल त्यांचा होता शेवटचा पेपर. तर त्याच महफिल मधला एक माणूस आपला सिद्धेश पण आहे ज्याला की तुम्ही माझ्यासोबत हमेशा पाहिला असेल आणि आज तोच आपल्याला सोडून एका नव्या जगात जातो. तर याला सोडायसाठी रात्री 2:30 वाजता मी आणि निखिल आलो होतो रेल्वे स्टेशनवर. तर बघता बघता टाइम गेला आणि थोड्याच वेळात ट्रेन आली. आता अशा वेळी कोणत्याही मुलाच्या मनात तेच येईल जे की माझ्या मनात येत होतं आणि असं वाटत होतं की काश अजून थोडे दिवस सोबत राहिला असता. पण वेळ ही कुणासाठी थांबत नाही म्हणून म्हणतो मित्रांनो जोपर्यंत आपल्या मित्रासोबत आहे तोपर्यंत एन्जॉय करा.